कैरीचा चुंदा तयार करताना बरेच जण गॅसवर शिजवून तयार करतात, पण जरा सुद्धा गॅसचा वापर न करता लच्छेदार रसरशीत कैरीचा चुंदा तयार करण्याची एक सोपी पद्धत पाहणार आहोत. मार्केटमधून विकत आणलेले जॅम, सॉसेस वापरण्यापेक्षा मेथी, ठेपला, पोळी, पराठा कशाबरोबरही छान लागणारा कैरीचा चुंदा पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. चुन्ना तयार करण्यासाठी इथे मी या राजापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत. साधारण 1 किलो प्रमाणात ह्या राजापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि या तासाभरापूर्वी चांगल्या अशा पाण्यामध्ये भिजायला ठेवायच्या. म्हणजे बघा, ह्याला हे असं काही चीक वगैरे, कचरा, धूळ, माती लागलेली असते ती सगळी निखळून जाते. तर या पद्धतीने हा चीक सुद्धा असा मऊ होतो आणि सगळा निघतो. शक्यतोवर या देठाच्या भागाकडे ना भरपूर चीक लागलेला असतो, त्यामुळे देठ पाण्यात बुडतील या पद्धतीने या कैऱ्या तासभर तरी पाण्यामध्ये बुडवून ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर स्वच्छ अशा करून घ्यायच्या आहेत. आणि कैरी घेताना कायम अशी हिरवीगार, हाताला अगदी टणक लागणारी अशी कैरी आपल्याला घ्यायची आहे आणि या कैऱ्या आपल्याला व्यवस्थित कोरड्या करून घ्यायच्या आहेत. आपण हा वर्षभरासाठी चुन्ना तयार करणार असतो, त्यामुळे व्यवस्थित कोरडं हे करून घेणं गरजेचं आहे. इथे आपण जे ताट, सुरी जे काही वापरू ना ते सुद्धा अगदी स्वच्छ असायला पाहिजे आणि कोरडं असायला हवं. कैरी चिरल्यानंतर बघा, आतून अगदी मस्त पांढरी शुभ्र आहे अशी शक्यतोवर कैरी घ्यायची. त्यानंतर याचा जो सालीचा भाग असतो ना तो काढायचा आहे. बरेच जण सालीचा भाग काढत नाहीत, पण सालीचा भाग काढल्यामुळे कैरीचा चुंदा दिसायला सुद्धा छान दिसतो आणि पटकन तो मुरतो. कारण आपण गॅस न पेटवता हा कैरीचा चुंदा करणार आहोत, त्यामुळे सालीचा भाग काढून घेणं हे गरजेचं आहे. आणि एखाद्या मोठ्या छिद्राच्या किसणीने आपल्याला हे किसायचं आहे. बघा, मस्त असे हे लांब लांब असा याचा किस पडलेला आहे, त्यामुळे कैरी अशी आडवी धरायची म्हणजे मोठा मोठा किस येतो. आणि शक्य असेल तर थोडीशी जाड छिद्राची जर किसणी वापरली तर कैरीचा चुंदा मस्त असा लच्छेदार तयार होतो. सगळीच कैरी मी इथे ही अशी किसून घेतलेली आहे. आता ही कैरी जी आहे ती आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये घालायची आणि मोजून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला साखरेचा अचूक अंदाज येतो. या पातेल्याने बघा, 1 पातेलं इतकी ही कैरीचा किस आहे तो आपण या दुसऱ्या मोठ्या पातेल्यात काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे. तर साखर किती घालायची, तर जेवढा कैरीचा किस होता ना तेवढ्याच प्रमाणात आपल्याला साखर घालायची आहे. तर मी त्याच पातेल्याने 1 पातेले इतकं ही साखर घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. साधारण 1.5 चमचा इतकं मी मीठ यामध्ये घातलेलं आहे. आता हे आपल्याला हलक्या हाताने असं चांगलं हलवून घ्यायचं. मीठ आणि साखर घातल्यामुळे कैरीला थोडंसं पाणी सुटतं. आता जरी तुम्हाला हे हलवताना थोडंसं कठीण वाटत असेल, कारण पातेलं अगदी गच्च भरलेलं आहे, पण जसजशी ही कैरीमध्ये साखर मुरते आणि कैरीला पाणी सुटतं तसतशी कैरी ना नरम होते आणि ती थोडीशी खाली बसते. त्यामुळे फार मोठं पातेलं न घेता मोजकच पातेलं घेतलं ना तरीही चालेल, किंवा तुम्हाला जर हलवायला कठीण वाटत असेल तर एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये जरी घेऊन चांगलं हे साखर विरघळेपर्यंत हलवून घेतलं तरीही चालेल. बघा, हळूहळू जसजशी साखर विरघळली तसतसं याला हे असं पाणी सुटायला लागलेलं आहे आणि कैरीचा किस सुद्धा आधी अगदी भरपूर दिसत होता, पण आता अगदी कमी झालेला आहे आणि आपल्याला व्यवस्थित ते हलवता सुद्धा येत आहे. आता हे सगळं ना व्यवस्थित आपल्याला असंच 1 दिवस ठेवून द्यायचं आहे. आता ही संध्याकाळ आहे, मी रात्रभरासाठी हे असंच ठेवून देणार आहे. यावर एखादं जाळीचं भांडं ठेवायचं, म्हणजे कैरीला सुटलेलं पाणी जे जास्तीचं असतं ते हे अशी हवा खेळती राहिल्यामुळे पाण्याचा अंश कमी होतो आणि ना साखर यामध्ये चांगली अशी विरघळते. त्यामुळे अधेमध्ये हे हलवून घ्यायचं आहे. रात्रभरासाठी मी हे असंच ठेवलं होतं. आता साखर पूर्णतः यामध्ये विरघळली आहे. बघा, हे असं पातळ असं मिश्रण तयार झालेलं आहे. मी रात्रीतून 1-2 वेळा हे हलवून घेतलं होतं, म्हणजे सगळीकडची साखर व्यवस्थित विरघळते. आता यामध्ये अर्धा चमचा इतकी हळद घालायची आहे. त्याचबरोबर याला छान असा एक स्वाद येण्यासाठी 1.5 ते 2 इंचाचे दालचिनीचे 2 तुकडे घातलेले आहेत आणि 8 ते 10 लवंगा घालायच्या आहेत. लवंग आणि दालचिनीचा स्वाद यामध्ये अगदी छान उतरतो. आता हे एकदा चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण हे उन्हामध्ये ठेवतो ना तेव्हा रोज या दालचिनी, लवंग याचा अर्क यामध्ये उतरत असतो आणि याची चव आणखीन छान येते. आता हे अगदी व्यवस्थित तळापासून मी हलवून घेतलेलं आहे
आता यावर असं हे जाळीचं भांडं तुम्ही ठेवू शकता, किंवा मग याच्याने काय होतं, जर जाळीचं भांडं ठेवलं तर बऱ्याचदा धूळ, माती, कचरा यामध्ये जाण्याची शक्यता असते. त्यामुळे एखादं सुती कापड, असं पातळ जे सुती कापड असतं ना, ते घ्यायचं आहे आणि त्याच्याने हे असं चांगलं घट्ट बांधून घ्यायचं. म्हणजे काहीही किडा, मुंगी किंवा धूळ काहीही या पातेल्याच्या आत जात नाही. आणि हे पातेलं रोज सकाळी मी साधारणपणे, आता बघा 8 वाजता चांगलं कडकडीत ऊन येत असतं, तर 8 वाजल्यापासून माझ्याकडे 12:30-1 पर्यंत साधारणपणे खिडकीमध्ये ऊन येतं. तोवर मी हे 5 ते 6 तास रोजचे खिडकीमध्ये हे ठेवत असते. या पद्धतीने रोज आपल्याला हे असं उन्हामध्ये ठेवायचं आहे आणि रोज एकदा तरी त्याला वर खाली करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या बाजूचा साखरेचा पाक व्यवस्थित तयार व्हायला पाहिजे. हीच प्रक्रिया मी रोज, म्हणजे अगदी आठवडाभर तरी केलेली आहे. अजूनही हे मिश्रण बघा गरम आहे, कारण आत्ताच मी मगाशी उन्हातून हे आणलेलं आहे. आता पुन्हा हे तळापासून चांगलं हलवून घ्यायचं आहे. साधारणपणे ना आठवडाभरामध्ये एक तरी पाक अगदी चांगला होतो. जर तुम्हाला या पद्धतीने करायचा नसेल तर तुम्ही गॅसवर शिजवून सुद्धा करू शकता. पण खरं सांगू का, या पद्धतीने केल्यामुळे साखरेचा पाक तर होतो, पण कैरीचा क्रंच हलकासा तसाच राहतो, जो दाताखाली खाताना खूप छान लागतो. आता हे तळापासून असं चांगलं एकदा हलवून घेतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे. त्यापैकी 1 चमचा इतकी मी भाजलेल्या जिऱ्याची भरड घालणार आहे. जिऱ्यामुळे याला स्वाद खूप छान येतो. त्यानंतर इथे आवर्जून घालायचं पदार्थ म्हणजे हिंग. तर मी इथे खडे हिंगाची ही अशी खलबत्त्यामध्ये पावडर करून घेतलेली आहे. खडे हिंगाचा स्वाद खूप छान येतो, त्यामुळे अगदी पाव चमचा इतकी मी ही खडे हिंगाची पावडर घातलेली आहे. तुम्ही जर साधं हिंग वापरणार असाल तर अर्धा चमचा साधं हिंग वापरा आणि 1 टेबलस्पून इतकं बेडगी मिरचीचं लाल तिखट मी इथे घातलेलं आहे. जर तुम्हाला रंग अधिक सुरेख हवा असेल तर काश्मीरी मिरचीचं लाल तिखट वापरलं तरीही चालेल. आणि हे एकदा चांगलं असं तळापासून हलवून घ्यायचं. छुंद्याला रंग सुरेख येण्यासाठी काश्मीरी मिरचीचं लाल तिखट आणखीन मी थोडंसं अर्धा चमचा घातला होता, त्यामुळे बघा काय मस्त असा रंग आलेला आहे. आणि हा छुंदा उन्हामध्ये तयार केला असल्यामुळे साखरेचा तर पाक झाला, पण कैरीचा हलकासा क्रंच तसाच राहिल्यामुळे कैरीचा लगदा झाला नाही. आता बघा याचं ना हे असं साधारण बघा 1 तारी असा पाक तयार झालेला आहे. इथपर्यंत आठवडाभर आपण हे असंच उन्हामध्ये ठेवलं होतं. आणि जर तुम्ही गॅसवर शिजवून करणार असाल ना, तरी सुद्धा याच पद्धतीने असं 1 तारी पाक झाला की लगेच गॅस बंद करायचा आहे. आणि मग त्यानंतर यामध्ये लाल तिखट वगैरे जे काही तुम्हाला जिरे पूड घालायची, लाल तिखट घालायचं ते तुम्ही नंतर घालू शकता. तर जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर तुम्ही गॅसवर सुद्धा हा छुंदा बनवू शकता. पण जर थोडी जरी, म्हणजे 5-6 तास जरी तुमच्याकडे ऊन येत असेल ना, तरी सुद्धा तुम्ही या पद्धतीने एकदा तरी उन्हातला हा छुंदा करून पहा. नेहमीच्या या गॅसवर तयार केलेल्या छुंद्यापेक्षा याची चव आणखीन थोडीशी वेगळी लागते आणि छान लागते. तर या पद्धतीने आता आपलं हे जे मसाला वगैरे घातल्यानंतर पुन्हा आपण आहे ना एक 2-3 तास तरी हे उन्हामध्ये असंच ठेवणार आहोत. म्हणजे मसाले वगैरे जे आपण जिरे पूड घातले, हिंग घातलं, याचा स्वाद या छुंद्यामध्ये चांगला उतरेल. पुन्हा हे असंच कापड गुंडाळायचं आहे याला आणि मग हे आपण 2-3 तास असंच उन्हामध्ये ठेवून देणार आहोत, की जेणेकरून याचा रंग जो आहे ना तो आणखीन छान येतो आणि सगळे मसाले यामध्ये मुरतात. आता दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला पुन्हा दाखवतेय. आपला हा छुंदा बनवून तयार झालेला आहे. छान असा रसरशीत झालेला आहे आणि आपण जरा सुद्धा गॅस न वापरता हा असा छान लच्छेदार छुंदा बनवलेला आहे. उन्हातून आणल्यानंतर तो पूर्णतः रूम टेम्परेचरला आला की मग स्वच्छ धुतलेल्या, पुसलेल्या आणि उन्हामध्ये वाळवलेल्या काचेच्या भरणीमध्ये हा छुंदा वर्षभरासाठी आपण भरून ठेवू शकतो. फ्रीज मध्ये वगैरे ठेवण्याची काहीही गरज नाही. रूम टेम्परेचरला सुद्धा वर्ष काय 2 वर्ष सुद्धा हा छुंदा छान राहतो. प्रवासात जाण्यासाठी कुठल्याही मेथीचे पराठे, पालकाचे पराठे किंवा पोळी भाकरी कशाबरोबरही हा छुंदा खायला खूप छान लागतो. तुम्ही या उन्हाळ्यामध्ये, अजूनही कैरीचा सीझन आहे, ऊनही भरपूर आहे, तर या पद्धतीने नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.